हात तुझा घे हाती, तुझे तुझारे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे, टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे, काळ्या नभाचा तू ध्रुव तारा पिऊन घे। आज आम्ही आमच्या कामाचा 2249वा दिवस साजरा करण्यासाठी राहुल बाग आदरणीय प्रदीपजी दाटी साहेब यांच्या या फार्म हाऊस मध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। मागील 2249 दिवसापासून संबंध लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही झाडं लावतोय, झाडं जगवत आहोत आणि झाडांचं संगोपन चालू आहे। मागील 6-7 वर्षात अखंडपणे जे काम केलंय त्याच्यामध्ये लातूर शहराचं प्रदूषण कमी झालेलं आहे। आपण गुगलवर किंवा हवामान खात्याच्या वेबसाईटवर पाहू शकता, एअर क्वालिटी इंडेक्स ज्याला म्हणतात ते अत्यंत कमी आलेले आहे। लातूर शहरामध्ये सगळीकडे प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक रस्त्यावरती, दुतर्फा, शाळा, कॉलेज, महाविद्यालय प्रत्येक ठिकाणी झाडांची संख्या वाढलेली आहे। आज जे लातूर शहराचं कौतुक होतंय ते लातूर एक पुण्यासारखं हिरवंगार आणि ग्रीन सिटी म्हणून लातूर ही ओळखली जाते। याशिवाय लातूरमध्ये जी झाडांची संख्या वाढली त्याच्यामुळे जमिनीतली पाण्याची पातळी सुद्धा वाढलेली आहे। याच्यासोबतच मागील 2 वर्षामध्ये आम्ही एक तापमान यंत्र आणून ते पाहिलेलं आहे की लातूरचं तापमान इतर जिल्ह्यापेक्षा किंवा आजूबाजूच्या तालुक्यापेक्षा 2 डिग्रीनं तापमान कमी झालेलं आहे। यासोबत लातूरमध्ये पक्ष्यांची संख्या ही जाणवत आहे की संख्या ही वाढलेली आहे। हे सगळं आम्ही मागील 7 वर्षापासून लातूरकरांच्या सहकार्यानं, त्यांच्या सोबतीनं जे आम्ही हे वृक्ष संगोपन आणि वृक्ष लागवड, झाडं लावण्याचे जे काम केलेलं आहे त्याचं हे फलित आज दिसून येत आहे। या निमित्तानं माझी संबंध लातूरकरांना, मराठवाड्यातील लोकांना, महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला, झाड लावणाऱ्या वृक्षप्रेमी संघटनांना आव्हान आहे, आपणही जिथे जागा भेटेल त्या ठिकाणी आपण झाडे लावा। नुसतं झाडं लावू नका, झाडं वाढवा, झाडांचं संगोपन करा। तुम्हाला झाडं लावायला जागा भेटत नसेल, आपल्या घरामध्ये, आपल्या गच्चीवरती, आपल्या हॉलमध्ये, गॅलरीमध्ये, ऑफिसमध्ये, शाळेमध्ये जिथे शक्य आहे तिथं कुंड्यांची संख्या वाढवा। आपल्या आजूबाजूला हिरवीगार झाडांची, शोभिवंत झाडांची, फुलं झाडांची कुंड्या जर असतील तर आपल्याला सुद्धा आपलं मन आल्हाददायक, आपलं मन प्रसन्न राहायला लागेल। आणि जितकं आपलं हरित आच्छादन वाढेल तितकं आपलं भविष्य, तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज याच्यावरती आपण मात करू शकतो। शेवटचं बोलायचं म्हणजे झाडं लावणं किंवा जगवणं हे कुठल्याही गव्हर्नमेंटचं काम नाही, सरकारी काम नाही। प्रत्येकाला ऑक्सिजनची गरज आहे आणि प्रत्येकाने आपल्या ऑक्सिजनसाठी 1 झाड लावायचं, 2 झाड लावायचं आणि ते वाढवायचं, ते जगवायचं। आपल्या पृथ्वीवर प्रदूषण भयंकर वाढलेलं आहे। अशुद्ध हवा, झाडांची संख्या कमी, त्यामुळं काय होतंय की सध्या पाऊस अनियमित झाला, कधी कधी जास्त पडतो, कधी काहीच पडत नाही। त्यामुळं त्याचाच भाग म्हणून आमची लातूर ग्रीन वृक्ष टीम हे मागच्या 7 वर्षापासून अखंड वृक्षारोपण करत आहे व लातूरच्या स्वच्छतेसाठी काम पाहत आहे। आपण पाहतात की लातूरचं आता वातावरण शुद्ध झालेलं आहे आणि त्याच्यात भारतामध्ये आपला हा 3रा नंबर आलेला आहे। याचाच भाग म्हणून आम्ही आता लातूरचे प्रसिद्ध उद्योगपती व दानशूर आमचे श्रद्धाचान आदरणीय प्रदीपजी राठी साहेब यांच्या राहुल फार्मला आम्ही आज भेट दिली। आपल्याला माहित आहे की ऑक्सिजन कमी झाल्यामुळे आता बरेचसे डॉक्टर लोक विदेशामध्ये हवेच्या एटीएम मध्ये बसा म्हणतात आणि तिथं पैसे देऊन एटीएम मध्ये बसायची पाळी येते। पण आता लातूरमध्ये अशी गरज नाही। दर 8 दिवसात तुम्ही या फार्मवर जर आलात तर तुम्हाला आठवड्याची शुद्ध हवा मिळेल आणि पूर्णपणे शुद्ध ऑक्सिजन मिळण्यासाठी आपण जरूर या
आणि या चांगल्या आनंददायी वातावरणाचा आपण लाभ घ्यावा. थांबायचं नाही